नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही बनवत आहोत मटनची रेसिपी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात। हे बघा, इथे 1 किलो मटण आणलं होतं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याला हळद, मीठ, आलं लसूणची पेस्ट लावून घेतात आई। बघू शकताय आमच्या भाची तिकडं थांबून एक साईडला असं बघतात काय काय टाकते काय काय नाही आजी। तर त्यांना पण शिकायची, त्यांना पण मध्ये मध्ये करायची खूप आवड आहे स्वयंपाकाची। तर चालले त्यांचं बघणं, निरीक्षण करणं। तर आई मीठ टाकतात, आणखीन मीठ बघा आई मीठ टाकून घेत आहे त्याच्यामध्ये। ह्याला मीठ आणि हळद भरपूर असले का चवीला पण मटण छान लागतं। तर आता त्याला बारीक कट करून कांदा पण घेतलेला आहे। तर हे बघा असं एकजीव करून घ्यायचं आपण हाताने, मटण कालून घ्यायचं चांगलं। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवतो तसं प्रकारे कालून घ्या। आई आज सगळं करतात, भाजी वगैरे बनवतात। तर चालले बनवायचं काम आईचं। तर तेल टाकतात कुकरमध्ये, मोठ्या कुकरमध्येच ठेवलेलं आहे, म्हणजे कसं त्याचं पाणी वगैरे सगळं बाहेर बारक्या कुकरमध्ये घातलं का त्याचं पाणी उतू जातं, सगळं खाली सांडून जातं, मग ते चव लागत नाही काही नाही। मोठ्या कुकरमध्ये घातलं का म्हणजे व्यवस्थित मध्ये शिस्त पण त्याच्यामध्ये, आणि वरती पण काही येत नाही। आता त्यात तेल टाकलेलं आहे, त्यात कांदा टाकतात परतण्यासाठी। तर हे बघू शकताय, आता छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मटण चांगलं एकजीव झालं पाहिजे। तर हे बघा आता कुकरमध्ये कसं आमचं किचन वाटा उंच असल्यामुळे हात पोहोचत नाही फिरवण्यासाठी। तर आई बघा खाली ती घेतली कुकर, किचन वाट्यावरती ठेवल्यात आणि मग आणखीन एकदा परत त्याला मिक्स करतात। तर हे बघू शकता आता कांदा छान आपलं परतला गेलेला आहे। आता आपण त्यात चांगलं मटण मिक्स करून टाकून देऊ। तर हे बघा आई टाकतात त्याच्यामध्ये मटण शिजण्यासाठी। चांगलं 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या ह्याच्या, छान आपलं मटण मऊ शिजलं जातं। जर पिलू तर थांबून आमचे बघतात, म्हणजे आजीला त्यांच्या बोलतात काय करायलीस काय नाही, काय काय टाकलीस, काय ठेवलीस तू। तर त्यांचं चाललं विचारणं बोलणं। तिकडं बच्चे पार्टी आंबे कापले होते, आंबे खायला लागलेत, तर तिकडं पण लक्ष आहे बोलण्याकडे त्यांचं। आता आजी मला पण असं थोडं स्वयंपाक करायची आवड आहे, म्हणून मी काय करतायत काय नाही ते विचारून मग तुम्हाला असं व्हिडिओ करते। मला खूप आवडले अशी व्हिडिओ करायची, आणि स्वयंपाक करण्याची पण मला खूप आवड आहे असं। त्याच्यामुळे मी तिथे थांबून आजीचं काय टाकते काय नाही असं विचारत होती। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर हे बघा दुसऱ्या गॅसवर मी ते पाणी गरम करायला ठेवले होते, आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणीच टाकणार आहोत। तर हे बघा आता परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं। आधी हळद मिठाच्या पाण्यामध्ये थोडं शिजवून घ्यायचं आपण, नंतर गरम करून पाणी त्यात टाकायचं आहे। तर हे बघा आईने चांगलं आता मिक्स करून घेतलं आहे, तर त्यात पाणी टाकतात गरम केलेलं। अशा भाज्यांना कसं गरम पाणीच वापरायचं मटणाच्या, ते म्हणजे तरी पण छान सुटते आणि लवकर पण शिजलं जाते। तर हे बघा आंबे खाऊन झालेत, आलेत भाऊजी हात धुण्यासाठी। तर हे बघा शकताय तुम्ही, उन्हाळा म्हणले की आंबे वगैरे तर आलेच। मुलांना सुट्ट्या आहेत तोपर्यंतच खायला भेटतात, काय ते मजा मस्ती करायला भेटते। एकदा शाळा चालू झाली की काय ते शाळा जायचं, रोज यायचं, कंटाळा त्यात मुलं पण शाळेत जायचं, अभ्यास करायचं, यायचं, नको वाटतं त्यांना पण, बोर होते, खेळायला टाइमच नाही भेटत। आले की शाळेतून आले की अभ्यास करायचं, क्लासला तर जायचं। तिकडे बघा आपलं मटण छान असं शिजलेलं आहे। आता इकडे गॅसवरती मी तवा ठेवते मसाला भाजण्यासाठी। तर हे बघा आमची भाची गॅस पेटवतात, त्यांना लई आवड आहे स्वयंपाकाची, कारण का त्यांनी मध्ये मध्ये येतात, विचारतात मामी कसं करायचं, काय करायचं, किती टाकायचं, आज कोणची भाजी बनवली, आज काय आहे जेवण्यासाठी। त्यांना लई आवड आहे मध्ये मध्ये करण्याचं, काम करायची त्यांना लई हौस आहे। तर हे बघा तरी आम्ही सोबत राहता, नका म्हणता काम कसं करू नका, पोळण करण काहीतरी। तर हे बघू शकताय आता मी सुकं खोबरं घेतलं ते खिसून, आता ते भाजून घेते। हे बघा तव्यावरती टाकलेलं आहे आपला खोबरं। तर गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा, जास्त फुल पण नका करू। आता आपलं खोबरं कसं सुकं असल्यामुळे लवकर करपलं जातं, तर बारीक गॅसवर म्हणजे त्याच्यावर छान असं परतून घ्यायचं खोबरं आपल्याला। तर हे बघा आमच्या भाजी कसं करतात, मध्ये मध्ये करतात, फिरवायला पण येत नाही, नको म्हणता ऐकत नाहीत, काय नाही। किचन वाटा उंच असल्यामुळं गॅस पण जरा उंचच आहे, हात पोहोचत नाही काय नाही। तर हे बघा आता मी छान असं परतून घेते त्याला, आपलं छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत लाल नाही होत तोपर्यंत।
तर हे बघा चाललं आमच्या पिलूचं सांगणं तुम्हाला. आता मामी भाजून घेत आहेत खोबरं, बघू शकता तुम्ही. आता मामीचं खोबरं भाजून हे झालेलं बघा आहे. झालेलं आहे भाजून. आता आपण साईडला काढून घेऊ. परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. लालसर भाजल्यामुळं कसं चांगलं तेल पण सुटतं खोबरं भाजल्यावर, भाजी पण छान होते. इथं जास्त म्हणजे मसाले ते छान भाजून घेतला का तेलामध्ये तळायला जास्त वेळ लागत नाही, इथं कमी वेळ लागतो. तर आपण मसाला भाजताना छान भाजायचा आधीच. खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे. तर साईडला काढून घेते त्याला मी. हे बघू शकताय. बघू शकता आमची मामी खोबरं साईडला काढून घेतात. आता इथं माझा मध्ये हात येत होता. मी अशी करत होती फोनवरती, अशाच टाइमपास म्हणून. तर हे बघा आता मी कांदा भाजून घेते. 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, पातळ उभे. आणि त्यात आलं लसूण पण टाकलेलं आहे भाजण्यासाठी मी. तर हे बघा खोबरं बी किती छान आपलं भाजलेलं आहे. आपला कांदा पण छान असं परतून अशाच पद्धतीनं परतून घ्यायचा आहे कांदा पण. तर हे बघा बघू शकता तुम्ही माझी मामी कांदा भाजते. तुम्हाला जेवढा हवे ते मसाला तुम्ही भाजून घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. चालले कांदा भाजायचं, तिकडं चालले जाऊबाईचं भाकरी टाकायची तयारी. कुकर साईडला काढून ठेवलं होता. कसं आमच्याकडं पाऊस पडल्यामुळं कसं लाईट जास्त राहत नाही, काही नाही. पटकन म्हणजे उजेड आहे तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घेतलं का मुलं पण जेवतात, झोपतात लवकर. लहान लहान मुलं असल्यामुळं कसं जेवून झोपायला बघतात, नाही तर मग उपाशी झोपतात. त्यांना उठवायचं, रडायचं, त्यांचं तेच मग चलत राहते. आणि लाईट एकदा खेडेगाव लातूरमध्ये कसं लाईट राहत नाही जास्त. इकडे लाईटच काढतात, काय की लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे काय माहीत. जरा पाऊस पडले की लाईट जाते, फार दिवस लाईट काढतात. तर माझं चाललं इकडं कांदा भाजणं. हे बघू शकताय. आता आपला कांदा पण छान असं परतलेला आहे. थोडं तेल टाकून परत भाजले मी त्याला. हे बघा आपल्याला मसाला थंड करून वाटून घेते मिक्सरमध्ये टाकून. तर मी त्याच ताटामध्ये साईडला काढून घेते कांदा पण. असं दोन्ही पण छान भाजून घेतलं का आपला मसाला तळायला पण वेळ जात नाही, काय नाही, कमी ह्याच्यामध्ये पटकन होतं. तर हे बघू शकताय दोन्ही पण भाजून साईडला काढलेलं आहे. आता इकडे चालली भाजीची तयारी. तर हे बघा एक टोप ठेवलं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी. त्याला तेल टाकत आई. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढं हवे तेवढं तुम्ही तर तेल वापरू शकता. तर आमचे बघा भाजी बसल्यात बघा किचन ओट्यावरती. कारण का किचन ओटा उंच असल्यामुळे दिसतच नाही ना त्याच्यावरती काय करायला काय नाही ते. तर ती चरबी जी असते बकऱ्याची काढलेली ती वाटेत साईडला काढून ठेवली होती. आता ती तेलामध्ये टाकलेलं आहे. ते तेलामध्ये टाकल्यामुळे त्याचं तेल सुटतं आणि त्याचं तेल म्हणजे असं वितळतं चरबी ते तेलामध्ये टाकल्यावर. आणि त्याचं तेल पण छान सुटतं, भाजी पण चवीला छान होते. आता खडा मसाला टाकलेला आहे. 4-5 लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता टाकलेला आहे. तर हे बघा आई मिक्स करतात त्याला. इकडल्या गॅसवरती पाणी पण गरम करून ठेवलं आहे. बारीक चिरून कांदा घेतल्या होत्या ते टाकत तेलामध्ये. हे बघा तळण्यासाठी खूप छान होते भाजी. गॅस समोर घेतलाय बघा, दिसत नाही गॅस किचन ओट्यावरचं, लय उंच आहे. तर चालले यायचं कांदा परतणं. इकडं आमच्या भाजी बसलेल्या आहेत. हे बघू शकता पाणी पित होता. तर आई कांदा तळला का नाही बघतात. कारण का लाईट गेलेली आहे. चार्जिंगचा बल्ब चालू आहे आतमध्ये. त्या चार्जिंगचा बल्ब असल्यामुळं तिचं स्वयंपाकाचं म्हणजे दिसतं उजाड पडतं तेवढाच. आता आई मसाला टाकतात कारण का जेवढी पावर आहे तेवढंच पटपट होते स्वयंपाक करता येते. नंतर पावर कमी होते त्याची, मग अंधारात दिसत नाही काय. लेकरं पण
रडायचं हे न ते चालते, गर्दा गर्दा करतात लेकरं. आई मसाला टाकून घेतात, हे बघू शकतात चमच्याच्या सहाय्याने. जे आपण मसाला वाटला तर ते टाकून घेतात. तर छान असं मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यात आई मसाला परतलेला आहे. आता काळं तिखट टाकतात, घरातलंच काळं तिखट आहे ही मसाला बनवलेला. तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तुम्ही इथं वाढून घेऊ शकता. त्याला आता हळद घेत आहेत, हे बघू शकताय. मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतात साईडला त्यांनी. लाल तिखट हे ते सगळं. कलरची लाल मिरची पावडर पण घेतली आहेत काढून. आम्ही मसाला एकदमच घरामध्ये वर्षभराचा बनवून ठेवतात आई, तेच वापरतो आम्ही भाजीला. आणि मसाला खराब होत नाही, काय नाही, खूप छान राहतो. हे बघू शकताय. आता मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आपला छान असं आणखी मिक्स करून घ्यायचे त्याला. गावाकडलं काळं तिखट आहे इसूर. भाजी एकदम झणझणीत मस्त भाजी झालेली होती. तर हे बघा, आता कुकर झाकण काढलेलं आहे, बघू शकताय. आयचं चाललंय. आता बघा लाईट आले, आता उजेड कसा दिसतोय. मग लाईट नव्हती म्हणून अंधार दिसालता. तर आई थोडं त्याचं सूप आहे ते टाकतात त्याच्यामध्ये, म्हणजे मसाला खाली चिटकू नये, करपू नये म्हणून. आता उजेड बघा किती छान पडलाय. मग कसं अंधू दिसालता अंधारामध्ये. लाईट आमच्याकडे लाईट काढतात ना, त्याच्यामुळं थोडा पाऊस येऊ जास्त लगे लाईट काढतात. चालले आईचं मसाला परतणं. आपलं मटण पण छान असं शिजलेलं आहे. हे बघा, जे सुहानाची मसाला असते मटण मसाला ते टाकून घेतात त्याच्यामध्ये. मसाला आपला छान असा परतलेला आहे. तर हे बघा, आमच्या भाची कसं बोलतात आजीला त्यांच्या, हे काय टाकली, ते काय टाकली, हे काय कसं करायलीस, तसं करायलीस विचारतात. त्यांचं चालले बोलणं बडबड करणं त्यांच्यापाशी. तर हे बघा, मसाला पण छान आपला शिजलेला आहे. तर बघू शकताय. तिकडे मी तनिष्कासाठी भात घ्यायला आले, ते खाऊ घालण्यासाठी त्यांना. ती कसं लहान असल्यामुळे त्यांना लवकर झोपतात ना, त्यांनी मग त्यांना जीव घालावं लागतं तनिष्काला. थोडा भात आणि भाजी खाऊ घालते त्यांना, म्हणजे त्यांनी खातात. खाऊन जरा खेळतात, झोपतात. म्हणजे ना आम्ही जेवताना तर कडकड करतात, हे सांड ते सांड, हे वड ते वड करतात. हे बघा, मसाला पण छान आपला तळलेला आहे, चांगलं तेल बी सुटलेलं आहे मसाल्याला. तर हे बघू शकताय. चाललं यायचं मसाला शिजवायचं करायचं. आता आपलं टाकायला मटण त्याच्यामध्ये शिजलेलं. मटण टाकून घेतात त्याच्यामध्ये. टाकून चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. भाकरी वगैरे सगळं झालेलं आहे बनवून, भात वगैरे. फक्त आता भाजीच राहिली होती. मग आता आई भाजी बनवतात, चालले भाजीचं. तर हे बघा, मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता आपण त्यात पाणी टाकून घेऊ. ही तनिष्का आमच्या कसं लहान असल्यामुळं पायात पाहिजे तर आजीला उचलून घे म्हणतात. मग त्यांना बोलायचं करायचं. इकडं गरम पाणी केलं त्या आईने ते टाकायल्यात, हे बघू शकताय. जेवढी आपल्याला भाजी पाहिजे तेवढं इथं पाणी वाढवू शकतो तुम्ही.
पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा पिलू आमची भाजी जात्यात येत्यात. आता चवीनुसार मीठ टाकून घेतात त्याच्यामध्ये. मीठ कमीच टाका बेताने, कारण कापूर शिजताना पण मीठ टाकलं तर भरपूर. हे बघा कसं करतात भाजी आमची मध्ये 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 मध्ये. मला फिरवायचं आहे, मला करायचं आहे म्हणतात. लहान आहेत आणखीन, त्यांना आवड आहे, करा वाटतं. जी माणसं मोठे करतात ते त्यांना करावंच वाटतं कुठलीही गोष्ट. तर आई आणखी थोडं पाणी टाकतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही त्यांना खाऊ घालून त्यांचं तोंड साफ करते निष्काचं. हे बघू शकता आपली इकडं भाजी बनवून झालेली आहे. आई त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकतात. हे बघा कशी भाजी मस्त एकदम झालेली आहे, छान अशी. तरी पण किती छान आली बघा भाजीला कट पण. तर हे बघू शकता जेवण्यासाठी आणलेलं आहे सगळेजण. आम्ही एकत्रच बसून जेवत असल्यामुळं कसं सगळेजण एकत्रच बसतात जेवण करता. हे बघा आई वाढतात. तर तनू बोलतात आईला हे दे ते दे म्हणून. चालले आईचं वाढायचं काम. मी सगळ्यांना तांबे भरून देते पाणी. तनू आले बघा, मला बघायचं मलाही करायचे म्हणून समोर येऊन बसलं. सगळ्याला बोट करत त्या बोट करून बोलायत बघा दादाला. तिकडं आजी आल्यात हात धुवून जेवण्यासाठी. तनु मोबाईल वडण्यासाठी कसं करायलेत बघा. इकडं जेवण्यासाठी बसलेत आहेत मिस्टर, 2 मुलं पण बसलेले आहेत माझे. हे बघा हाय करतात सगळ्याला.